प्रभाग क्रमांक 9 मधून अनुसूचित जाती जमातीमधून भारतीय जनता पार्टीचे माजी सरचिटणीस यांनी अ गटातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखलनंतर आता या प्रभागामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या अ गटातून तिरंगी लढत होण्याची चित्र दिसत आहेत. आज जरी अर्ज छाननीचा दिवस असला तर त्यांनी आपल्या उमेदवारीवर ठाम भूमिका घेतलेली आहे. त्यामुळेच आज आपण त्यांच्याशी मुलाखत करणार आहोत. आपल्यासोबत आहेत राजेश राजपुते. तुम्ही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यामागचं कारण काय? भारतीय जनता पार्टीनं मला तिकीट नाकारली का नाकारली हे मला माहीत नाही, पण भागातील नागरिकांचं एक माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक हिंदुत्ववादी चेहरा म्हणून बघितलं जातं आणि मला भागातल्या नागरिकांनी सांगितलं की बाबा तुम्ही अपक्ष फॉर्म भरा, म्हणून मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही आतापर्यंत सरचिटणीस पदाची जबाबदारी पार पडलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही भारतीय जनता पार्टीला घराघरापर्यंत नेऊन ठेवलेलं आहे आणि तरीही तुम्हाला उमेदवारी डावलण्याचं कारण काय ते मला माहीत नाही, पण लोकसभा इलेक्शन विधानसभा इलेक्शन या दोन्ही इलेक्शनमध्ये मी माझ्या एरियामध्ये 2 मातब्बर नेते असताना सुद्धा त्या प्रभागामध्ये महायुतीचा खासदार म्हणून धैर्यशील माने दादा, आमदार म्हणून श्री आत्ताचे आमदार कार्यसम्राट आमदार राहुल आवडे यांच्यासाठी भागामध्ये हिरिरीनं प्रचारामध्ये भाग घेऊन त्यांना कसं मतं आपल्या प्रभागामधून जास्त पडतील यासाठी प्रामाणिकपणे काम केलं. म्हणून मी जनतेच्या जीवावर जनतेच्या मनानुसार मला जनतेनं आवाहन केलं की बाबा तुम्ही एवढी कामं केलेली असताना सुद्धा जर गप बसत असाल तर हे बरोबर नाही, तर तुम्ही अपक्ष म्हणून फॉर्म भरा आणि त्यांच्या आदेशानुसार जनतेच्या आदेशानुसारच मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे. तुमचा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये आता प्रस्थापित भाजप त्याचबरोबर तिथं असणारे जे विरोधी पक्ष आहेत त्यांचं देखील प्राबल्य आहे. त्यात तुमचा टिकाव लागेल? हो, जरूर लागेल, कारण जनतेच्या मनात काम केलेला माणूस हवा आहे. मी गेले 10 वर्ष प्रभागातील जनतेशी माझी नाळ जुळलेली आहे. मी जनतेच्या प्रत्येक हाकेला मी धावून गेलेलो आहे आणि प्रत्येक लोकांच्या अडीनडचीला मग दवाखाना असेल, मग पोलीस स्टेशन असेल, इतर मग नगरपालिकेतली काही कामं असतील, या सगळ्या कामामध्ये मी आधी हिरिरीनं भाग घेतल्यामुळं मला विश्वास आहे की मी ह्या निवडणुकीमध्ये मला ही जनता मायबाप जनता मला निवडून देतील असा मला विश्वास वाटतो. तुम्ही कामगार संघटनेचे नेते देखील आहात. कामगारांच्या हक्कासाठी न्यायासाठी तुम्ही धडपडत असतात. या मतदारसंघामध्ये कर्मचारी देखील आहेत, त्यांचा काय तुम्हाला मदत होईल? हो, जरूर होणार, कारण मी जवळजवळ 25 वर्ष मी इचलकरंजी नगरपालिकेमध्ये काम करत होतो. आताच्या महापालिकेमध्ये सुद्धा माझा कामगारांच्या प्रश्नासाठी माझा सहभाग असतो. मी माझ्या प्रभाग 9 मध्ये 2 एरियामध्ये जवळजवळ लालनगर प्रभागामध्ये 150 घरं सफाई कर्मचाऱ्यांची आहेत. तसेच खंजरीमाळा अपार्टमेंटमध्ये जवळजवळ 70 ते 80 घरं कामगारांची येतात. कामगारांच्या प्रश्नाबद्दल मी कायम आवाज उठवत असल्यामुळं इच्छितो. आपण सांगताय की हिंदुत्ववादी चेहरा म्हणून आपल्याकडे पाहिलं जात आहे. हिंदुत्ववादी चेहरा म्हणून आपल्याला पाहत असताना आपण काय योगदान दिलेलं आहे हिंदुत्ववादीसाठी? माझा जन्मच हिंदू धर्मात झालेला आहे आणि माझ्या प्रभागामध्ये प्रभाविकपणे मग वेताळबा मंदिर असू दे, खंडोबा मंदिर असू दे, श्री गणेश मंदिर असू दे, या सगळ्या कार्यक्रमामध्ये माझा हिरिरीनं भाग असतो. मग भारतीय जनता पार्टीनं पाठवलेला आदेश, मग मंदिर स्वच्छता करणे, मग ज्यावेळी राम मंदिर श्रीरामाचं मंदिर ज्यावेळी प्रतिष्ठापना होती त्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी आम्ही सर्व भागातील नागरिक घेऊन आम्ही त्या प्रभागामध्ये मोर्चा काढून त्या प्रभागामध्ये घरोघरी जाऊन अक्षता वाटल्या आणि अक्षता वाटून त्या सगळ्यांना लोकांना मंदिरच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे
ह्यासाठी प्रयत्न केला आणि एक कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमामध्ये अक्षता वाटून अयोध्यामध्ये जे राम मंदिर प्रतिष्ठापना होती ते थेट प्रक्षेपण होतं, ते आम्ही थेट प्रक्षेपण आम्ही भागामध्ये राहून एक कार्यक्रम घेऊन त्यात सगळ्यांचा सहभाग घेऊन मी तो कार्यक्रम राबवला. मग त्यात मग हिंदू धर्मावर जे होणारे जे अन्याय आहेत त्या अन्यायाला विरोध करण्यासाठी जे रस्त्यावर उतरलेली हिंदुत्ववादी संघटना असतील त्यामध्ये मी भाग घेतला. मग लव जिहादसारखा हे असू दे. आता तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे लव जिहाद हा कशा पद्धतीनं ह्या देशामध्ये आपल्या कसा पसरवला गेलेला आहे. त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही आमच्या संघटनेमध्ये कुठलीही संघटना असू दे, मग भारतीय जनता पार्टी असू दे किंवा शिवप्रतिष्ठान असू दे, बजरंग दल असू दे, विश्व हिंदू परिषद असू दे, या सगळ्या लोकांच्या मध्ये राहून ह्या सगळ्या लोकांच्या बरोबरीने मी ह्या गोष्टीला विरोध करण्यासाठी मी सहभाग माझा मी दाखवलेला आहे. एकूणच तुम्ही सांगितला की धर्माविषयी पण बोललो आपण, त्याचबरोबर पक्षाविषयी पण बोललो. प्रभागातील विकास कामाचा दृष्टिकोन तुमचा काय आहे? बघा, माझ्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये लालनगर हा परिसर आता म्हणजे तसं बघायला गेलं तर हा कामगारांचा प्रभाग आहे आणि लालनगर परिसरामध्ये मी काम करत असताना आमचा जो संपर्क नागरिकांच्या बरोबर आला तर ते रोजीरोटीमध्ये जे हाताला म्हणजे जे हातावर पोट असणारे तिथलं जे नागरिक आहे त्या नागरिकांच्यासाठी मी भविष्यात जे काही कामं विकास कामातून मग नगरपालिकेच्या माध्यमातून असू दे किंवा अनेक ज्या योजना जे कामगारांच्यासाठी जे केंद्र शासन राबवावं लागले ते जे योजना आहेत ते त्यांच्यापर्यंत नेऊन त्यांना कसं त्या लोकांना आपल्या पायावर उभा करता येईल त्या पद्धतीने माझा प्रयत्न असेल. दुसरी गोष्ट, लालनगर परिसरामध्ये जवळजवळ 150 घरं ही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची आहेत. नगरपालिकेच्या कर्मचारी 150 घरं ज्यावेळी बांधलीत त्या 150 घरामध्ये आज ज्यावेळी बांधली तशी परिस्थितीमध्ये ती घरं आहेत. मग त्यांचे जवळजवळ आता जे भिंती आहेत ते जीर्ण होत चाललेले आहेत. मग ते माझा प्रस्ताव असा असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वसापेल घरकुल योजना जी महापालिकेतून जी राबवली जाते ती तिथं लालनगर परिसरामध्ये सुद्धा राबवण्याची माझा प्रयत्न असेल. मग दुसरं गोष्ट म्हणजे लालनगर परिसरामध्ये जी वाल्मिकी आवास योजना जी उर्वरित राहिलेली जी घरं आहेत ती घरं कशी व्हावी, ती घरं कशी मिळवून द्यावी ह्या सुद्धा माझा प्रयत्न असेल. मग प्रभागामध्ये आमच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये मग लालनगरचा मी आता सांगितलं तुम्हाला, पण खंजिरीमाळ्यामध्ये सुद्धा सदनिका आहेत. त्या सदनिका सुद्धा जवळजवळ जीर्ण होऊन ती जी 3 बिल्डिंग आहेत त्या 3 बिल्डिंग आता म्हणजे जीर्ण होऊन ते आता म्हणजे खराब झालेल्या आहेत आणि खराब होत असताना तिथल्या सुद्धा लोकांचा जीव धोक्यात असण्याचा प्रसंग आहे. आम्ही मध्ये आवाज उठवला आणि ह्याच माध्यमातून आम्ही माय माझा महाराष्ट्र माध्यमातून आम्ही नगरपालिकेमध्ये निवेदन देऊन आम्ही त्या घरं ते जेवढ्या होता येईल तेवढ्या लोकांच्या जीव धोक्यात येऊ नये, कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात येऊ नये म्हणून आम्ही प्रस्ताव नगरपालिकेत दिला. नगरपालिकेत देत असताना जे नगरपालिकांच्या ज्या योजना आहेत घरकुल योजना आहेत, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वसापेल योजना असू दे त्या योजनेतून ह्या कर्मचाऱ्यांना घरं बांधून देऊन त्या लोकांना एक स्वावलंबी कर्मचारी म्हणून नावारूपास आणावा अशी माझी इच्छा आहे. आणि तसेच जे काय आमच्या प्रभागामध्ये म्हणजे जर जे अस्वच्छता, गटरी, रस्ते ह्यासाठी सुद्धा मी त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी माझा हे भाग असेल. राजपुते यांनी आज आपल्या उमेदवारीवर ठाम भूमिका जाहीर केलेली आहे. नागरिकांच्या पाठबळावरती मी अपक्ष उमेदवारी लढत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. पक्षाने का उमेदवारी नाकारली हे त्यांनी स्पष्ट केलेलं नाही. मात्र नागरिकांचं पाठबळ हाच माझा पक्ष या धर्तीवर ते आज निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. निवडणुकीला सामोरे जात असताना प्रभागात त्यांचा हिंदुत्ववादी चेहरा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. निवडणूक म्हटले की साम दाम दंड भेद हे सर्व गोष्टी वापरल्या जातात. राजकारणात प्रत्येक गोष्टी वापरल्या जातात. जाती धर्माच्या गोष्टी देखील येतात, भावकीच्या गोष्टी येतात. या सगळ्या गोष्टी निवडणुकीमध्ये वापरल्या जातात. आता प्रभाग क्रमांक 9 मध्ये पुन्हा काय घडेल पाहूयात आपण माय महाराष्ट्रामध्ये. कॅमेरामन संदीप सुर्वेसह मी विनायक कलडोने.